प्रॉपर एकदम मारलाय. साईज बघा, याच्यापासून या साईज आहे सोडवायला आणि याच मोठ्या होतात ना. असं तर तुम्ही एक दिवस आधी कॉल करशील ना तर असं आम्ही पकडून ठेवू. असून बघा एकदम फ्रेश राहण्यासाठी कोणणार नाही, याच्या नॅचरल ऑक्सिजन मध्ये राहतात बघा. मासे काढल्याने एकदा दाखव. हे बघा, आणि तू माशांची जो किलोचा रेट सांगतोस ना ते एकदा मला हाताशी दाखव. 200 रुपये किलो वाल्याची. याचे मोठं एवढं हे हातावर बारीकच आहे, ही थोडी बारकी मोठं पण इथपर्यंत असा जो मासा असेल ना इथपर्यंत अशी जाईल. म्हणजे किलोन किती पीस बसायला पाहिजे. आता हा मासा बघायला गेलात ना तर हा 2 रुपयाला पडेल, यो 3 रुपयाला पडेल. 2-3 तेवढं 2-3 रुपये अशी साईज भेटेल पर पीस. 2 रुपये 3 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, जसा का तुम्हाला माहिती आहे आपला फिशिंगच्या रिलेटेड चॅनल आहे आणि सध्या पावसाचा जोरदार एकदम धुमाकूल चालू आहे. त्याच्यामुळे जास्त काय आपल्याला रॉड फिशिंगला जाता येत नाही कुठं, पण नक्कीच व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज पण एका फिशिंगचीच व्हिडिओ बनवायला आलोय, पण थोडीशी वेगळी असणार आहे. मी सध्या उभा आहे मित्रांनो रांजणपाडा गावामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये. आणि तिथं एक रांजणपाडा एक छोटासा गाव आहे आणि तिथला हा तला आहे, जसं तुम्ही बघू शकता. आणि हा तला आहे यांचा कोणचा आहे ना संपूर्ण तुम्हाला माहिती देते. आज आपण विषय असणार आहे मच्छीचा का पिठाचं गोल टाकून तिलापी मासा पकडायचा. कारण का पावसाळ्याचा सीझन चालू आहे. बऱ्याचशा मित्रांनी मला इंस्टाग्रामवर DM पण केलेत, व्हॉट्सअपवर पण मेसेज कॉल भरपूर केलं का जिताड्याची पिल्ला पाहिजेत सोडवायला, तिलापीची पाहिजेत म्हणजे इंग्लिश माशांची. तर जिताड्याची तर काही सध्या सांगू शकत नाही कारण का मुश्किल आहे थोडा भेटायला. जसं भेटेल तशी मी व्हिडिओ टाकीन. आजची व्हिडिओ असणार आहे तिलापी माशांना. ताल्यांची छोटी छोटी पिल्ला जी असतात ना इंग्लिश माशांची मोठी साईज होणारी ती आज आपण पकडणार आहोत. मोठी पण छोटी पण जी भेटते ती दाखवू आणि ते विकतात, मग त्यांचा कॉन्टॅक्ट सगळा देऊ. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना लाईक कमेंट फॉलो करा. आणि इथे एक चॅट दिसत असेल बघा, 82% लोक आपली व्हिडिओ बघतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामचा ID स्क्रीनवर येत आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, तिथे नक्की फॉलो करा. चला आता पुढची माहिती याच्याकडून घेऊ. तर मित्रांनो हा बघा, हा तो तला आहे. तुम्हाला एकदा पूर्ण तला दाखवते मी. आणि तल्याचे मालक बघू शकता. भाई एकदा नाव सांग. प्रेमल पांडुरंग पाटील, रांजणपाडा. रांजणपाडा गावामध्ये हा तला आहे. आणि आज व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे? मासे आपलं विक्रीसाठी तिलापी इंग्लिश मासे ज्याला आपण बोलतो होते. म्हणजे आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय का तिलापी मासे कुठं भेटतील, तर ते तू सध्या विकायला काढतस. आणि साईज काय असणार आहे माशाची? साईज जशी असेल तशी मीडियम, म्हणजे जी भेटेल ती विकायचीच आहे. आणि ही तिलापीची जात आहे ती मोठी होणारी आहे. तुझा अंदाज तुम्ही आता येत आल्याने बघलेला आहेस किती मोठी साईज होते माशाची? आतापर्यंत आम्ही आताच घेतला या वर्षी, पहिल्या वर्ष. पण त्याला जुना आहे, मच्छी जुनी आहे याच्यामध्ये. सगळी जुनी मच्छी आहे. फक्त 1-1.5 किलो पर्यंत जाते मासा. 1 ते 1.5 किलो पर्यंत तिलापी मासा आणि नॅचरल खाना न टाकता. आताच खाना चालू केला त्यांना, काहीच नाही. तर आता मला एकदा ही माहिती दे का काय कसला पीठ म्हणतस? ह्यो आता आपला याचा आहे कुंडा बिंडा मिक्स आहे. म्हणजे 2-3 प्रकारचा कुठला तरी पीठ मिक्स आहे, तो मी आता घेतलास. आणि यो आपण हल्ली दाखवतो का तर लोकांना व्हिडिओ मध्ये दाखवासाठी का पागाला मासा काय साईज आहे. आणि एकदा माशांचा रेट सांग काय? मासा आपला असा 200 रुपये किलोशीच आहे. 200 रुपये किलो एकदम रिजनेबल रेट आहे. हा सगळे तर आता मी बघतोय 200-250 रुपये रेट चालूच आहे. आणि माशाची साईज पण आपल्याला बघायला भेटेल. तर एकदा तुझा नंबर सांगशील जर मित्रांना कोणाला जर पाहिजे असतील तर पहिले टायमिंग सांगता. टायमिंग असं काही नाही, मला पाहिजे असते तर मला कॉल करा 1 दिवस आधी, मी तुम्हाला सांगेन कधी या कधी नाही म्हणून. नंबर सांग एकदा. 9867679295. मित्रांनो स्क्रीनवर नंबर देईन, त्या नंबरवर कधी कॉल केला तरी चालेल. कधी पण कॉल करा, कधी पण अवेलेबल असतं. फक्त 1 दिवस अगोदर कॉल. 1 दिवस अगोदर कॉल करा, मी त्या दिवशी अवेलेबल राहणार 100%. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी येणार असतील कोण ग्राहक त्यांना ते मासे रेडी असलेले बरं. तर बघा ही आपल्याला माहिती दिली आणि आपला मित्र आहे चांगला जुना आणि पाऊस पुन्हा आलाय बघा. ये चल आतमध्ये राहू दे.
तर आता हा पीठ मळतोय आणि थोड्या वेळानं आम्ही सगळ्या ताल्याच्या भोवताली टाकायचं आहे ना, सगळ्या ताल्याच्या भोवताली टाकू पीठ आणि तुम्हाला पाग मारून दाखवू काय काय मासे भेटतात. तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये बनवून राहा. आता पुढची प्रोसेस काय ते तुम्हाला दाखवत आहो. हे उंड बनवून ठेवलं बघा अशा प्रकारे. तर पाऊस जावाची वाट बघू आणि काही अँगलर मित्र पण आलं बघा. नवी मुंबईची गँग सगळी आलंय. थोडस स्पिनिंग पण करून बघतात, पण आता आपल्याला स्पेशली तिलापीची व्हिडिओ बनवायची आहे तर ती बनवून आता बघू काय भेटतं. चला आलोय बाल्याच्या सोबत. बाल्या या अशा जागा स्पेशल आहेत का ज्या जिथं दगडी नाही रे तशी दगडाने उभं आहे का ते उभं कसला मोठा गेला बघ. तो दिसला का तो पागून दम धरते दम बाहेरशी मासा चारायला येतं नाही बघा. डाकूची पिल्ला आहे धरते दम त्याला बघा. एवढे अंतरावर काय टाकतस म्हणजे काय रिझन आहे इथं? काय कचरा बिचरा नाही ना, काय दगडी बिगडी अडचण नाही म्हणजे पाग इझिली येऊ शकते. 3 उंड टाकलं आणि आपल्याला कुठं कुठं टाकायचं आहे तिथं टाकू एक तिकडे त्या कोपऱ्यात, तिथं मधीन, तिथं एक, तिथं इकडं म्हणजे तुझ्या स्पेशल जागा आहेत तिथं मासा लागतील आणि पाग पण अडकणार नाही बघा. आणि किती वेळानं आपल्याला हे आता टाकायला किती वेळा का आता 5-10 मिनिटात टाकू आपण. 10 मिनिटं वाट बघायची म्हणजे मासे जमा होतील आणि मग तुम्हाला दाखवू कसं तिकडं या होता ना मासा. बाब्याने ये आणलं बोयटा. या सगळ्या जागा आहेत का तिथं आपण नंतर पाग मारून पकडू शकता तिलापी मास. चल तिकडं पासून त्यांची उतरत मार करतो. रस्ता साफ केलाय बघा गवत, कारण का थोडी अडचण असतं गवतामध्ये का साप बीप समजून येणे म्हणून रस्ता थोडा क्लिअर करीत घेतलाय. आणि हे टाकलं पाय सरकाने येते. आणि तिकडनं एक अँगलर बघा स्पिनिंग करतय, 12 मुंडीसाठी ट्राय करतय. आणि बाल्या 1 मिनिट थांब. बोल. या लोकांना अंदाज सांग जिताडा किती मोठा आहे? असेल तर पण 10-12 किलो पर्यंत. आणि कटल्यांचं असतं, कटलं मोठे आहेत 12, 13, 14, 15 किलो. 10 किलो प्लस जिताडा पण. आणि म्हणजे खजुरात झाला तो एक प्रकारे. बघा ही साईज आहे, कारण का यो तला आहे ना कधी याच्याचा पूर्ण भाव सुकून दिलाच नाही ना. नाही ना अजिबात अजूनपर्यंत नाही दिला. मिनिमम किती वर्षातला वाटतं यो तला आठवलाय नाही? जाम वर्ष झाली, 5-6 वर्ष जास्त झाली बघा. म्हणून याच्या माशाची साईज आता तुम्हाला समजल. मासा तर समज ते बारकच भेटते ना आता पागाला, कारण का पाणी फुल आहे. जिताडा जर लागला ना चुकून तर तुम्हाला साईज बघायला भेटेल. आता आपण त्या साईडने यो कोणचा रथ आला गोट्याचा यान पण असतं का आपण त्याच्याच मित्राचा कोणचा तला आहे बारका खड्डा. इकडे असंच असतं सगळं तल आजूबाजूला. चला आता पाऊस थांबलाय तर एक कशी आपण पाग टाकत घेऊन बघूया. बघा मित्रांनो पाग आहे आणि आता बाल्या आपल्याला पाग मारून दाखवेल. पागाचा शापी आहे पण तिलापी माशांसाठी ठीक आहे. बघा आता प्रॉपर एकदम मारलाय. बघू काय येते. हे सगळं घ्या, आपल्याला फक्त दाखवायचं पहिले. बघा पहिला आलं छोट मास आणि हे सोडवाला बेस्ट साईज आहे बघा. बाहेर कर हातान पकड थोडं दाखव. बघा ही साईज बघा, याच्यापासून या साईज आहे सोडवाला आणि याच मोठ्या होतात ना. हे बघ मास डायरेक्ट जिवंत. फक्त बाल्याला 1 दिवस आधी कॉल करा, स्क्रीनवर नंबर देतोय. आता हे बघा अशा प्रकारे बर्निंग ठेवतोय, एकदम फ्रेश जिवंत. बघा काय बघ बघा बघ 2 आहेत खाली, एक ते बाजूला. हो पागाची खाली आहे बघा. ते 2 आहेत हे बघा. तर हे मासे आहेत सोडवाला. कोणाला पाहिजे असतील तर बिंदास मेसेज करा, भेटतील तुम्हाला. इथला पत्ता आहे उरण तालुक्यामध्ये, रांजणपाडा गाव. अजून एक पाग मारते बघा.
स्क्रीनवर नंबर असेल, नक्की कॉल करा. एक दिवस आधी कॉल करा मित्रांनो. हे बघा मित्रांनो, एवढी पण बारकी साईज आहे. तसं येतात बारीक पिल्ला, एक नंबर सोरवा नाही. वरती झालं ना छोटे छोट, मोठं वाईट सांगते. बघू आता, झटकाच ना कलती. एके पागान मास बघती. हे बघा किती. बरणी तुला मरतील बघा, फक्त कॉल करा. इथं तुम्हाला स्क्रीनवर नंबर येत असेल. एक दिवस आधी कॉल करा का किती मासे पाहिजेत ते. हे बघा किती आहेत बघा. भरा बस. ते पकडलेलं बर्नींचं मासे आहेत ना, हसवून ठेवलं बघा. असा तर तुम्ही एक दिवस आधी कॉल करशू ना, तर असं आम्ही पकडून ठेवू हसून. बघा एकदम फ्रेश राहासाठी, कोणणार नाही. याच्या नॅचरल ऑक्सिजन मध्ये राहतात. बरणी फुटली का काय? कलशी फुटलंय, पाणी आला निघत आत. निघत नव्हता. भर पाणी भर, डायरेक्ट टाकतस ते अनुस. बघ घे ना ते अनुस वलकर पुराण लोकल. तो 60. यो मासा बघा मित्रांनो कसला आहे. हे माशाचं नाव सांगा काय आहे पटापटे बघा कमेंट मध्ये. कसं आहे बघा, याला टाकू विरीन. तो पालाला 60. इथं मित्रांनो मासव किती उमललं वरती. पण आपण काना टाकला इकडं वाले. आता उतरून थोडा पाग मारू पुरं. परफेक्ट पाग. पण हे पागाचा घेर कमीच असतं नाही काय त्या. एक आलाय बघ. पाणी भर बाबू. हे बघा 2 चांगलं आलं, मीडियम बघा. तो बाहेर उरला भाई. घे उऱ्या मारता डाकवर थोडा पाणी टाक यान. ते टाक मारतस. त्याचा प्लॅन आहे तया पाग मारायची, कारण का तया लय मासं उकवलं सांगते इथं. बघूया आता आपण. पाग गुत्तय तिकडं सांगते इथं. पाग गुतलाय झारान ते. तर त्याचे वर्षी मासे येतात तरी बोल. खाली पाग बसून पण दिला नाही तरी मासा आलं बघा कसं. या काय मांदे आहेत पिवल्यावाल्या मांद्याच आहेत या बघा. जास्त करून मांद्या अशा असतात ना बघा. इथे पिवला असला ना का ती मांदीच असतात. यो वाला नर आहे बघा. पोट फुग्या नर कसा आहे बहुतेक. बघा ही मांदी आहे, हा मेल आहे. हा बघा, हा याच्या काही नाही तेवढा. ही फिमेल बघा
फरक असतो. चल मित्रांनो, डाकूची पिल्ला बघा, तुम्हाला दाखवते. ही बघा, दिसली? सगळं डाकू दलिदर, सगळी डाकूंची लाल पिल्ला आहे झुंड मध्ये. कतीत बघा, एक जोडी किती पिल्ला घालते बघा, हजारो पिल्ला जास्ती ती, अजून खपत नाही. हे मरत नाही अजिबात मासं लवकर, यांना कोण कायपून नाही. आणि हे मासं अख्ख्या तल्याचा वाट लावतात दुसऱ्या माशांची, नुसतं मासं खाईत राहतात, ते कोण खाईत पण नाही इकाला. मजबूत अजून बारक. आणि आता मित्रांनो, तुम्हाला वाटेल यो रेट ये माशांचा आहे तर 200 रुपये किलो. आणि हा मासा नाही आहे. एकदा बाबू ते मासा धर आता, छोटे छोटे धर बारक एकदम. हा तर ये मासे आहेत, हे बघा, ये एक धर याच्यांची बारका यो. हा ते बारका हा भले. हा ये साईज कितीला आहे? हा 2-3 रुपयाला पीस भेट. हा एक मासा, हा एक मासा आहे ना मित्रांनो, हा 2 रुपये किंवा 3 रुपये, म्हणजे साईजवर रुपये ना त्याचं पैसे किंमत बघा. वैभवधर यो किती 2 रुपयाचा पीस आहे ना, हा बघा 2 रुपयाला एक पीस असे देतील. आणि ते 200 रुपये किलो वाला मासा सांगितलं ना, ती साईज मोठी आहे. ती असे अंदाजे दाखव हातावर किती असेल, इतकी म्हणजे 1 किलो 4 ते 5 पीस बसतील ना, 7-8 पण बसतील, 4-5 बसतील असं. ते 1 किलो 200चा तो रेट आहे. आणि यो मासा आहे ना, यो 2 रुपये ते 3 रुपयाला एक पीस आहे. आणि अँगलर पण आहेत बघा, इथं एक आहे, ते साईडला 2 आहेत, तुम्हाला दाखवते बघा. हे आलन खास 12 मुंडीसाठी बघा. स्पिनिंग चालू, एकाची टॉप वॉटर बघा, पॉपर येते वरना. तर मित्रांनो, हे बघा, याच्यानं मासे काढल्याने एकदा दाखव. हे बघा. आणि तू माशांची जो किलोचा रेट सांगतोस ना, ते एकदा मला हाताशी दाखव. 200 रुपये किलो वाल्याची. याचे मोठं एवढं हे आता उधर बारीकच आहे, ही थोडी बारकी मोठं पण इथपर्यंत असा जो मासा असेल ना, इथपर्यंत अशी जाईल. म्हणजे किलोन किती पीस बसायला पाहिजे? 7-8 पीस बसतील. 7-8 पीस बसतील. ते माशांचा रेट 200 रुपये किलो आहे. 2 रुपये पीस एक मासा, 2 रुपयाला आहे बघा, 2 ते 3 रुपये. आता हा मासा बघायला गेलात ना, तर हा 2 रुपयाला पडेल, यो 3 रुपयाला पडेल. 2-3 तेवढेच, 2-3 रुपये अशी साईज भेटेल पर पीस. 2 रुपये 3 रुपये. आणि अशा प्रकारचा मासा आहेत. आणि एकदा नंबर सांग बाल्या परत तुझा. 9867679295. आणि एक दिवस आधी कॉल करायचा. एक दिवस आधी कॉल. हे मासा जर कोणाला सोडवण्यासाठी पाहिजे असतील ना तल्यान, तर तुम्हाला 1 ते 2 दिवस आधी कॉल करा. आणि किती मासे पाहिजे, क्वांटिटी ती सांगा, तो पकडून ठेवेल. आणि येताना त्यांना बरणी आणायची आहे ना, इथून काय भेटणार नाही. बरणी किंवा तुम्ही काय आणशी त्या तुम्हाला नक्की भेटेल. मासं सगळं भेटतील जी एक काम कर, पाणी चेंज माशांची पाहिजे ती. चला, ही होती व्हिडिओ मित्रांनो. चला मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली ना, लाईक करा, कॉमेंट करा आणि फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करून ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच फिशिंगच्या रिलेटेड तुम्हाला मासं दाखवायला आणू किंवा व्हिडिओ दाखवायला आणू. तर चला, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत